उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यावरती यामिनी जाधव यांच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा त्यांनी आरोप केला आहे आणि त्यानंतर त्यांनी भायखळा येथील पोलिसात तक्रार दिली आहे। काय नेमकं प्रकरण घडलं? प्रचाराच्या दरम्यान थोडीशी तब्येत खालावली, दरवाजा त्यांनी डोर नॉक केला, ऑलरेडी माझा दरवाजा उघडा होता आणि माझ्या स्वयंपाकवाल्या ताईंनी सांगितले की घरात कोणी नाही आहे आणि मी तेवढ्यात विचारलं ताई कोण आहे तर त्यांनी ते यामिनी जाधव चे जे उमेदवार आहेत त्यांचं पत्रक त्यांनी असं फेकलं घरामध्ये, बेडरूम हॉल आणि किचनच्या कोपऱ्यामध्ये ते पत्रक। आणि मी जसं त्यांना कळलं की मी घरात आहे, धनुष्यबाण म्हणून ओरडायला लागले माझ्या दारामध्ये। मी त्यांना विचारलं तुम्हाला परवानगी आहे का माझ्या दारात तुम्हाला घोषणा द्यायची, किंवा सोसायटीमध्ये पण तुम्ही घोषणा देऊ शकत ना धनुष्यबाण। तर मला तसं काही मला असं पकडलं, दिलीप वागसकरच ना, दिलीप वागसकर नावाचा तो माणूस आहे, त्यांनी माझी छाती धरली, म्हणजे माझी छाती लिटरली, तुम्ही पुरुष आहात, माझी छाती त्यानं दाबली, बायकांनी सगळं मला मारहाण केली। माझ्या इथं हे सगळे ओरकांडे आहेत, हे सगळे मला मारहाण माझ्या घरात घुसून, कारण माझ्या सोसायटीला सगळीकडे कॅमेरे आहेत आणि 20-25 बायका 7-8 पुरुष होती, ज्या सगळ्या पुरुषांना मी ओळखते। काहींची नावं माहिती आहेत, काहींची मला आडनावं माहिती नाही आहेत आणि माझ्या सगळ्या बरं आता सगळ्यात महत्त्वाचं मला आता इथं पोलिसांनी सांगितले की मी जे माझं फेसबुक लाईव्ह केलेलं आहे तर ते डिलीट करून टाकतो असं ते म्हणालेत आणि माझ्या परस्परच ते कसं काय डिलीट करतील हे मला माहीत नाही, पण ते माझे पुरावे आहेत मला मारलेले किंवा माझ्या घरामध्ये सोसायटीमध्ये कोण आलेले आहेत ते। तर उद्या जर कारण माझ्या फोनमधला त्यांनी माझा फोनही चोरी करून घेऊन गेले होते, ते माझ्या याच्यात दाखवले लाईव्हमध्ये। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। वारंवार तुमच्यासोबत असं घडतं, नेमकं काय? मी कोणाचा चहा पित नाही, कोणाला पाजवते नाही, पत्रकाराने बिचाराने कधी माझा चहा पिला नाही, बाकी तर कोणाला मी कोणाचा चहा पित नाही, कोणाला पाजवत नाही। माझं ह्यांना मला गप्प करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे, मी निष्ठावंत गरीब भिकारी, मी शिवसैनिक आहे त्याच्यामुळे, आणि मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही। आणि आताही मी सांगते, ज्या यशवंत जाधवांचे मी खूप जबाबदारीने सांगते, ज्या यशवंत जाधवांचे पार अंडरवर्ल्डपर्यंत कनेक्शन आहे, ज्या यशवंत जाधवला फोन येतात, तो यशवंत जाधव एका सामान्य कार्यकर्तीला घाबरतोय म्हणून अशा टोळक्या बायका इथं पाठवतोय मला मारायला। हे सगळं प्रकरण झाल्यानंतर पक्षश्रेष्ठकडून फोन, उद्धवजींचा फोन किंवा आदित्य ठाकरेंचा कोणाचा फोन वगैरे आलाय का? मला माझ्या पक्षश्रेष्ठींचा सगळ्यांचा फोन आलेला आहे, सगळे मला म्हणतात घाबरायचं नाही। मला गोष्ट आज एक फिमेल म्हणून मला जी गोष्ट मला खचवणारी जी होती, मी खचले नाही पण जी खचवणारी होती ते म्हणजे माझी छाती दाबणं, ते माझ्यासाठी एक महिला म्हणून माझ्यासाठी खूप वेदनादायी होतं। पण मी आज तुमच्या मार्फत महाराष्ट्राला, देशाला सांगू इच्छिते, जगालाही सांगू इच्छिते, महाभारत घडलं, रामायण घडलं आणि आत्ता हे जे सध्याचं जे वातावरण अयोध्येच्या बाबतीमध्ये जे घडले, जेव्हा तुम्ही स्त्रीचा अपमान करता, जेव्हा तुम्ही स्त्रीच्या विनयावरती येता, तेव्हा तुमचा विनाश हा निश्चित असतो आणि यामिनी जाधवसह एकनाथ शिंदे आणि सगळ्या गद्दार टोळीचा विनाश हा आहे, हे मी तुम्हाला इथं नक्की सांगू इच्छिते। शेवटचा प्रश्न, आता तक्रार दिली, काय मागणी असणार? तक्रार दिलेली आहे, ज्या पुरुषांनी ज्या दिलीप वागसकर माणसांनी माझी छाती दाबली, ज्यांनी माझा विनयभंग केला आणि ज्या महिला ज्यांनी मला मारहाण केली, त्या सगळ्यांना अटक व्हावी ही माझी एक मागणी आहे। निश्चितच जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक होण्याची मागणी जी आहे ते अयोध्या पौळ यांनी केली आहे। कॅमेरामॅन संतोषसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, भायखळा, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।